आम्ही पण आले आहे त्याला आपल्या भागात अडचण वाद झाले मॅडम गाड्याकडे विचारतात गाडी सोडणाऱ्या माणसांना मारहाण करायला झाली अक्षरशः वाद झालेल्या माणसांवर आम्ही स्वतः ओव्हर मॅडम त्यावेळेला तिथं कनेक्शन बंद केला 2-3 महिने त्याला पाणी दिले आमच्या आणि महापालिकेच्या मीटिंग झाल्यानंतर आम्ही ते केले आज हे जे काय आहे आणि ही सगळी लोक महापालिकेच्या ह्याच्यात या तुम्ही शेजारी रस्त्याच्या अलीकडे पलीकडचा विषय आहे त्या नवीन कुठल्या गावाला काय आलो त्या लाईनवर आता ऑलरेडी आपली कनेक्शन आहे ती जर तुम्ही रिसर्च करून घ्यायला पाहिजे तर नको ती तशी सोडायची फुकट द्यायची आपण बाकी सगळे कसं नाही सगळ्यांची कसं सोडायची आणि कसं सगळे ज्याचा प्रश्न एकदा काय विषय समजून नाही घेता उगाच प्रत्येकाच्या भागाच्या त्याला पाणी द्यायला पाहिजे त्याला आम्ही पण आले आहे की त्याला आपल्या भागात अडचण आहे तिथं तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही एका उद्या 6 वर्षांनी निवडणूक लढून आलेला आहे इथं मी पण नागरिक आणि कुणी शांतपणे शिकवायची गरज नाही परत मगाशी तुम्हाला मी सभागृहामध्ये वरती बोललो होतो इथं 3 पिढ्या आम्ही काम केलंय कुठं बाहेरच्या जिल्ह्यात येऊन इथं राज्य करत नाही या मातीमध्ये जन्माला इथं जाणार आहे तर आमचं पाणी प्रश्न आहे माझं हे मत आहे जर पुढे होते माहीत असेल यांना जर माहीत असेल बाहेर नाही यांना जर माहीत असेल आम्हाला माहीत त्याचा अभ्यास होईल,
बोलायचं आहे त्याच्या संबंधावर त्या ठरावाप्रमाणे शेजारच्या गावात जे कनेक्शन देण्यात येणार आहे त्याचा सगळ्यांनी बोलू. या संदर्भात बोलायचं आहे. आदिल परासांचा वैयक्तिक ओळखचा विषय नाही, नाटकं झाले. तुका झालंय, तुका. मी घे मला. मला काय म्हणायचं? मला वापरतात काय म्हणायचं? त्यांनी माझं नाव घेतलं म्हणून मी तुम्हाला सांगतो वापरताय. मला काय म्हणायचं? अहो, आम्ही कर म्हणते. कोण शेरवाले? एक मिनिट ऐका. तुरीला पाणी येणं माहित आहे. का ढोरायची तुम्ही? का पाणी पुरवठा झाला तुरीला? आणि आम्हाला कर म्हणताना का दिवस लागतंय? त्यांची मागणी नसताय. ऐका मी काय संदर्भातून बोलतोय सदस्य ठराव जो मांडलाय सभागृहाला कोणते सभागृहाची 81 नगरसेवक आहे. शेजारची गाव म्हणजे कोण? पाडळी, पीरवाडी, बालिंगा, शिंगणापूर. माझी शंका पूर्ण त्याच्या पुढचा म्हणजे याला लागून ठरावांची जे गोंधळ झाले ते सांगतो. शेजारचं गाव म्हणजे ग्रामीण आलं, आम्ही शहर आलो. शहर म्हणजे 81 प्रभाग. शेजारच्या गावात मागचे ठराव असतील, मागं कनेक्शन दिले असतील. साहेब माझ्या अनुषंगाने तिथं 1,77,00,000ची थकबाकी आहे. महापौरसाहेब मी तुम्हाला बोलतोय नोट डाऊन पॉईंट आणि एक पेजवर उत्तर द्या. वीस त्याचा कोणी विषय नाही. आणि एकदा हे जर सुरुवात करायचं आहे आणि आता आज रोजी माझ्या अभ्यासानं तिथं आता 1,07,00,000ची काहीतरी थकबाकी आहे. आणि शेजारचे भाग मला काही विरोधाचा किंवा समर्थनाचा भाग नाही. मला माझ्या शहरात पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे यासाठी प्रथम नागरिक तुम्ही आणि वार्डाचे प्रथम नागरिक यायचे. तुम्ही शहरात पाणी पुरवठा योग्य नाही आहे. करायचं आहे ना. प्राधिकरणाची निर्मिती 10 वर्षापूर्वी झाली आहे. प्राधिकरणचे लेआउट तिथं मंजूर आहे. जलजीवन मिशन केंद्र शासन राज्य शासन घर तिथं नळ ही योजना आहे. मग आता आपल्या तिथे राहिलं तसं आम्ही पण मागच्या ठरावात ते थांबवायचं म्हणून आपण केले. पाणी एक मिनिट तुम्ही बोला. माझा मुद्दा चुकला असेल तुमच्याकडे कुणी दुरुस्त होते. त्या ठिकाणी आपली लाईन आहे का त्या ठिकाणी आपला स्टाफ जातो आणि तिथे रिपेअरिंग करायची.